नमस्कार मित्रांनो, पार्थ सायन्स अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण लर्न केलं होतं एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट. आज आपण लर्न करणार आहोत ब्लास्टुलेशन. ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना आपल्याला लर्न करायची आहे. ॲक्च्युली ब्लास्टुलेशन म्हणजे काय? Blastulation is the process of formation of hollow and multicellular blastocyst. ब्लास्टोसिस्ट म्हणजेच एम्ब्रियो, ज्याला आपण मराठीमध्ये भ्रूण असं म्हणतो. ब्लास्टुलेशन ही अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये हॉलो आणि मल्टीसेल्युलर ब्लास्टोसिस तयार होतो. द ब्लास्टोसिस्ट मीन्स द एम्ब्रियो दॅट एंटर्स द युटेरस आफ्टर मीन्स टिल द एंड ऑफ द 7th डे आफ्टर फर्टिलायझेशन. साधारणतः ब्लास्टोसिस्ट म्हणजेच एम्ब्रियो हा युटेरसमध्ये त्या ठिकाणी एंटर होतो 7व्या दिवसानंतर. 7व्या दिवसाच्या शेवटापर्यंत म्हणजे 7वा दिवस संपेपर्यंत या ठिकाणी युटेरसमध्ये त्याचं एंट्री होते. द आउटर लेअर ऑफ द सेल सीन इन द मोरुला नाऊ फॉर्म द लेअर दॅट इज कॉल्ड ॲज ट्रोपोब्लास्ट. जो मोरुलाच्या स्टेजला म्हणजे 4थ्या दिवसाची जी स्टेज आपण पाहिली होती मागच्या लेक्चरमध्ये एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंटमध्ये, ज्या वेळेला मायटोसिस होतं, फर्स्ट क्लिवेज, सेकंड क्लिवेज, थर्ड क्लिवेज, फोर्थ क्लिवेजमध्ये ज्या वेळेला 32 सेलचं स्ट्रक्चर असतं, त्यावेळेला त्याच्याभोवती आतमध्ये त्या ठिकाणी ब्लास्टोमर्स असतात आणि त्याला कॅव्हिटी पण असते. पण ही कॅव्हिटी तयार होण्यासाठी आउटर रिंग जी असते, ह्या रिंगचा जो लेअर असतो, तो लेअर, त्या लेअरच्या ज्या सेल्स असतात, नाऊ दॅट सेल्स आर क्लिअरली सीन, क्लिअरली व्हिजिबल, क्लिअरली दिसतात, क्लिअरली व्हिजिबल होतात आणि त्याला आपण ट्रोपोब्लास्ट असं म्हणतो. दीज आउटर सेल्स बिकम फ्लॅट अँड आर कॉल्ड ॲज ट्रोपोब्लास्ट सेल्स. या ज्या आउटर सेल्स आहे यानंतर फ्लॅट होतात 7व्या दिवसापर्यंत फर्टिलायझेशनच्या, आणि दीज आउटर फ्लॅट सेल्स आर कॉल्ड ॲज ट्रोपोब्लास्ट सेल्स. ह्या ज्या आउटर सेल्स आहे या सेल्सला आपण या ठिकाणी ट्रोपोब्लास्ट सेल्स असं म्हणतो. मग आपण आत्ता ब्लास्टुलेशनची कन्सेप्ट स्टडी केली. ट्रोपोब्लास्ट म्हणजे ते काय बघितलं, जो आत ब्लास्टोसिस्टच्या अवतीभोवती जो सर्कल असतो त्याला आपण ट्रोपोब्लास्ट म्हणतो. त्या सर्कलच्या सेल्स ज्यावेळेला फ्लॅट होता आणि त्या क्लिअरली विजिबल होतात त्यावेळेला आपण त्याला ट्रोपोब्लास्ट सेल्स असं म्हणतो. नाव द इनर लार्जर सेल्स फॉर्म इनर सेल मास अँड कॉल्ड ॲज. आता त्या ब्लास्टोसिस्टमध्ये जसं बाहेरून रिंग असते, बाहेरच्या सेल्स असताना आपण ट्रोपोब्लास्ट सेल्स म्हणतो, तसं आतमध्ये पण सेल्स असतात आणि म्हणून द इनर लार्जर सेल्स, ह्या सेल्स एकदम लार्ज असतात आणि या लार्जर सेल्सला आपण ट्रोपोब्लास्ट सेल्स म्हणतो किंवा इनर सेल ऑफ मास, इनर सेल ऑफ मास असं पण म्हणतो. नाऊ आता या ठिकाणी आपल्याला कन्सेप्ट स्टडी करायची आहे आणि ती कन्सेप्ट आहे त्या ठिकाणी दॅट इज नथिंग बट इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन काय आहे, नावातच येतं इम्प्लांट होणं. द ब्लास्टोसिस्ट आफ्टर इट्स फॉर्मेशन्स, ज्यावेळेला ब्लास्टोसिस्ट तयार होते, द ब्लास्टोसिस्ट आफ्टर इट्स फॉर्मेशन गेट्स इम्प्लांटेड इंटू द एंडोमेट्रियम ऑफ द युटेरस. युटेरसच्या एंडोमेट्रियममध्ये हा जो ब्लास्टोसिस्ट आहे, धिस ब्लास्टोसिस्ट बिकम इम्प्लांटेड. हा ब्लास्टोसिस्ट त्या ठिकाणी इम्प्लांट होतो. कुठे इम्प्लांट होतो? इंटू द एंडोमेट्रियम ऑफ द युटेरस. युटेरसच्या एंडोमेट्रियममध्ये त्याचं इम्प्लांटेशन होतं. नाऊ this process usually begins on the 7th day after the fertilization and end of 10th day. 7व्या दिवसापासून चालू होते 10व्या दिवसापर्यंत इम्प्लांटेशनची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस त्या ठिकाणी कंप्लीट होते, संपते. नाऊ त्याच्या पुढे येतं गॅस्ट्रुलेशन. ह्या बघा मित्रांनो, या सगळ्या कन्सेप्ट ज्या आहे ना, ह्या फक्त डिफाईन करण्यासाठी 1 मार्काला विचारले जाण्याची शक्यता असते.
गॅस्ट्रुलेशन काय आहे? गॅस्ट्रुलेशन इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅस्ट्रुला फ्रॉम द ब्लास्टोसिस्ट. ब्लास्टोसिस्टपासून गॅस्ट्रुला तयार होण्याच्या प्रोसेसला गॅस्ट्रुलेशन असं म्हटलं जातं. इन द गॅस्ट्रुला स्टेज गॅस्ट्रुलाच्या स्टेजमध्ये काय होतं? देअर इज स्लोईंग ऑफ द रेट ऑफ द क्लिवेज ऑर डिव्हिजनचा रेट स्लो होतो. बट देअर आर टू इम्पॉर्टंट इव्हेंट्स दॅट टेक्स प्लेस ड्युरिंग द गॅस्ट्रुलेशनमध्ये डिव्हिजनचा रेट स्लो होतो, परंतु 2 इम्पॉर्टंट इव्हेंट घडतात. पहिला आहे डिफरन्सिएशन ऑफ द ब्लास्टोमर आणि दुसरा इव्हेंट घडतो मॉर्फोजेनिक मुवमेंट. डिफरन्सिएशन होतं ब्लास्टोमरमध्ये. धिस प्रोसेस रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ जर्मिनल लेयर्स. डिफरन्सिएशनमुळं या ठिकाणी 3 प्रकारचे जर्म लेयर्स तयार होतात आणि जर्म लेयर्स तयार झाल्यानंतर मॉर्फोजेनिक मुवमेंट होते. दीज आर डिफरंट टाईप्स ऑफ मुवमेंट टू रीच देअर डिफायनाईट प्लेस इन द एम्ब्रिओ. हे जे 3 लेअर तयार झाले हे त्याच्या एम्ब्रिओमध्ये डिफायनाईट प्लेसला मूव्ह होतात. दॅट इज मॉर्फोजेनेटिक मुवमेंट. 3 जे लेअर तयार होतात दॅट लेयर्स आर एक्टोडम, मेझोडम अँड एंडोडम. हे लेअर कशापासून तयार होतात? तर फॉर्मेशन ऑफ 3 जर्मिनल लेयर्स इनसाइड द एम्ब्रिओब्लास्ट. एम्ब्रिओब्लास्टमध्ये हे 3 म्हणजे एम्ब्रिओच्या आतमध्ये 3 जर्मिनल लेयर्स तयार होतात. फर्स्ट आहे एक्टोडम, दुसरा आहे मेझोडम आणि तिसरा आहे एंडोडम. आता या 3 लेयर्सचं इम्पॉर्टन्स काय आहे की या 3 लेयरमुळेच पुढे ऑर्गॅनोजेनेसिससाठी मदत होते. ऑर्गॅनोजेनेसिस होत असताना आपला जो प्रत्येक ऑर्गन आहे या 3 लेअरपैकी कोणत्या तरी एका लेअरच्या सेलपासून तयार होतो. म्हणजे ब्लास्टुलाच्या सेल्स, एम्ब्रिओच्या सेल्स 3 टाईपमध्ये डिवाइड होतात. एक्टोडर्मल सेल, मेझोडर्मल सेल आणि एंडोडर्मल सेल्स. म्हणून त्याला आपण म्हटलं एक्टोडम, मेझोडम आणि एंडोडम. एक्टोडम गिव्ह राईज टू एक्सटर्नल, जनरली एक्सटर्नल जे ऑर्गन्स आहे लाईक स्किन, हेअर, नेल्स, स्वेट ग्लँड, सलायवरी ग्लँड, मॅमरी ग्लँड्स यांसारख्या ग्लँड्स एक्टोडर्मल लेअरपासून तयार होतात. देन मेझोडम गिव्ह राईज टू बेसिकली मसल्स ज्या आहे त्या असतील. त्यानंतर हार्ट, ब्लड व्हेसल्स, लिम्फॅटिक व्हेसल्स, दीज आर मेझोडर्मल इन ओरिजिन. मेझोडर्मल ओरिजिनचे आहे. हे जे आतले अवयव आहे ते मेझोडमपासून तयार होतात. आणि एंडोडर्म गिव्ह राईज टू स्टमक, इंटेस्टाईन, टंग, टॉन्सिल्स, लंग्स ह्या एंडोडर्मल लेयर्सचे आपल्याला हे बघायला मिळतात. म्हणजे अशा प्रकारे ह्या ज्या ट्रोपोब्लास्टच्या सेल्स आहे, ट्रोपोब्लास्टच्या सेल्स म्हणण्यापेक्षा ट्रोपोब्लास्टच्या सेल्स या आउटर लेअरच्या सेल्स झाल्या. पण एम्ब्रिओच्या आतमध्ये असणाऱ्या सेल्समध्ये डिफरन्सिएशन होतं. 3 प्रकारच्या सेल्समध्ये त्या डिफरन्शिएट होतात. एक्टोडर्म, मेझोडम आणि एंडोडम. आणि या 3ही प्रकारच्या सेल्सपासून ज्या वेळेला ऑर्गॅनोजेनेसिस होतं त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी अवयव, ऑर्गन्स हे तयार होताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं की हाऊ ब्लास्टुलेशन, इम्प्लांटेशन ॲज वेल ॲज गॅस्ट्रुलेशन टेक्स प्लेस अँड हाऊ ऑर्गॅनोजेनेसिस टेक्स प्लेस. बघा, हा थोडासा टॉपिक आहे, घडी ऐकावा लागेल, पण हा टॉपिक अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे डेफिनेशनच्या दृष्टीने. ब्लास्टुलेशनची पण डेफिनेशन विचारली गेली, ट्रोपोब्लास्टची पण विचारली गेली, एम्ब्रिओब्लास्टची पण विचारली गेली आणि इम्प्लांटेशन गॅस्ट्रुलेशनच्या सुद्धा डेफिनेशन 1 मार्कसाठी विचारल्या जातात. पुढच्या तासाला आपण प्रेग्नन्सी आणि ज्याला आपण अतिशय महत्त्वाचं प्लॅसेंटा हा जो पार्ट आहे, हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक आपण पुढच्या तासाला स्टडी करूया. आज इथेच थांबूया. थँक्स टू ऑल ऑफ यू. थँक्यू.